आणि काहींच्या मधला जो रोष आहे तो नक्कीच आम्ही दूर केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या मतदारांना काय आवाहन करणार? येत्या 15 तारखेला तुम्ही आमच्यावर आशीर्वाद ठेवा आणि नंतर पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्या सेवेत नक्कीच हजर राहू. नळाची व्यवस्था असो, गटाराची व्यवस्था असो, रस्त्याची व्यवस्था असो, नक्कीच आम्ही सुशोभीकरण करून तुमच्या नगराचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच तुमच्या सेवेत हजर राहू. धन्यवाद. मी मतदारांना मी प्रभाग 30 लढतो आहे. मी मतदारांना एवढंच आवाहन करतो की येणारं जे आता तुम्ही महानगरपालिकेत आपण आपलं जे मतदान करणार ते विकासाला बघून करा. कारण की आता 8-9 वर्षानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन होत आहे. तुम्ही जो मधातला तो 4 वर्षाचा कार्यकाळ होता त्यामध्ये प्रशासक होतं. प्रशासक असल्यामुळे येणाऱ्या विकासाकडे पाहून 10 वर्षामध्ये जो भारतीय जनता पार्टीने जो विकास केला, विकासाकडे पाहून विकासाला तुम्ही मत द्या. मी एवढंच मतदार. चंदन आगरे, प्रभाग क्रमांक 30 ब मध्ये उभा ओबीसीमधून. मी मतदारांना हेच आवाहन करेन का तुम्ही आता दक्षिण नागपूरमध्ये किती विकास कामं राहिले तुम्ही पाहिलेले आहे. पण कॉर्पोरेशनची निवडणुकी 8 वर्षांनी झाले. काही चिल्लर जे कामं बाकी होते प्रशासन असल्यामुळे ते कामं होऊ शकले नाही. आता नगरसेवक जे आम्ही निवडून आलो, आम्ही चारही लोक सर्वांच्या टप्प्यामध्ये जोराने काम करेल. जेही उर्वरित काम आहे ते आम्ही विकासाची गंगा गल्लोगल्लीमध्ये वाहून देईल हेच मी आवाहन करतो. मी भाजपा शिवसेना युतीची उमेदवार आहे आणि तुम्ही जे म्हणत आहे की शिक्षणाच्या प्रायव्हेट शाळाबद्दल तर असं नाही आहे. कॉर्पोरेशनमध्ये आता 7वीपर्यंत काही 10 शाळा आता इंग्लिश मिडियम सुरू होत आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळात जेव्हा पुन्हा एकदा भाजपाचा महापौर राहील आणि तेव्हा पूर्ण शाळेमध्ये इंग्लिश मिडियम सुरू होईल. जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये आता आपल्याला आपले लोक मुलांना तिकडे शिकवताना दिसतील. जनतेला हेच आव्हान आहे की तुम्ही पुन्हा एकदा आम्हा सर्वांना संधी द्या आपल्या सेवा करायची. कारण येणाऱ्या आम्ही 2022 नंतर नगरसेवक नसतानाही आपल्या आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून आम्ही विविध कामं केलेले आहे. पण त्या फोर्सने आम्ही करू शकलो नाही. म्हणून आता जे उर्वरित कामं आहेत ते कामं करण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी हेच मी आवाहन करते.